नमस्कार. पितांबरी आणि प्रोमच्या इंद्रधनु विलेजमध्ये आज तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय. तुमच्या समोर आज मी 3 विषय मांडणार आहे. त्यातला पहिला विषय आहे तो म्हणजे बझर सिस्टम. दुसरा विषय असणार आहे आपला 2 BHK म्हणजे ग्राउंड+1 चा बंगला, जो मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. आणि तिसरा विषय अर्थातच थोडासा सामाजिक अशा पद्धतीने. तर मग आपण आपला जो पहिला टॉपिक आहे तो बझर सिस्टम, तो मी आज तुम्हाला दाखवतो. चला माझ्याबरोबर. आपला जो पहिला विषय व्हिडिओचा म्हणजे बझर सिस्टम, म्हणजे प्रत्यक्षात अलार्म सिस्टम. ही अलार्म सिस्टम आपण इंद्रधनुमध्ये आता आपण त्याचं सॅम्पल ही सिस्टम बसवलेली आहे आणि येणाऱ्या आपल्या प्रत्येक प्रकल्पामध्ये ही सिस्टम असणार आहे. ही सिस्टम कशी वर्क करते आणि ही कशी फायदेशीर आहे हे मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहिलं तर हे रेड कलरचं सॉकेट आहे. या सॉकेटमध्ये 2 ॲरो आहेत आणि मध्ये एक इंडिकेटर आहे. हा इंडिकेटर ज्या वेळेला तुम्ही प्रेस कराल त्यावेळेला ऑटोमॅटिकली अलार्म त्या ठिकाणी सिक्युरिटीच्या केबिनमध्ये तो वाजेल, कारण त्या पॅनलवरती कुठल्या बंगल्यातनं हा अलार्म आहे ते इंडिकेशन त्याला जाईल. ही जी पर्टिक्युलर सिस्टम आहे ही सिस्टम खूप इम्पॉर्टंट सिस्टम आहे, कारण खूप लोकांनी आमच्यापर्यंत ज्या काही गोष्टी पोहोचवल्या, एस्पेशली जे सिनियर सिटीजन आहेत, ज्यांना अशा उत्तम ठिकाणी राहायचंय पण एखाद्या गोष्टी करता, इमर्जन्सी करता जर काही लागलं तर ती मदत कशी मिळू शकते, या दृष्टिकोनातनं खूप R&D केल्यानंतर, खूप खोलात शिरल्यानंतर आम्हाला ही सिस्टम सापडली आणि आम्ही इमिजिएटली हा डिसिजन घेतला की ही सिस्टम आपण प्रत्येक बंगल्यामध्ये बसवायची. रादर प्रत्येक बंगल्यात नाही तर येणाऱ्या पुढच्या सगळ्या प्रकल्पांमध्ये आमची ही सिस्टम असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मला नमूद करायची आहे की ही सिस्टम फक्त आणि फक्त इमर्जन्सी करताच आहे, दुसरा कुठल्याही कार्याकरता याचा वापर करायचा नाही. आपल्या आजच्या व्हिडिओमधला दुसरा विषय म्हणजेच 2 BHK ग्राउंड+1 चा बंगला. माझ्या मागे जो पाहताय तो आपला 2 BHK चा ग्राउंड+1 चा बंगला आहे, ज्याला इंद्रधनु विलेजमध्ये अधिकाधिक पसंती मिळाली. मग हा बंगला कसा आहे तो पाहूया. चला माझ्याबरोबर. या बंगल्याची सुरुवात सुद्धा खूप अशा सुंदर वरांड्यातनं होते आणि हा वरांडा म्हणजे आपला पूर्वीचा पडवी कन्सेप्ट आणि आता मॉडर्नायझेशन मध्ये वरांडा. आता हा बंगला आतमधनं कसा आहे ते आपण पाहूया. या माझ्यावर. आतमध्ये आल्यानंतर जर पाहिलं तर प्रशस्त हॉल आणि किचन असा एक कॉमन हॉल आणि किचन असा कन्सेप्ट केलेला आहे. आपण थोडंसं कस्टमायझेशन केलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर मध्ये ऍक्च्युली वॉल आहे, पण जर ही वॉल काढलीत तर तुम्हाला किचन आणि हॉल असा प्रशस्त कन्सेप्ट या ठिकाणी मिळतो. आपण कस्टमायझेशन नक्कीच करू शकता. या किचनला एक अटॅच बाथरूम दिलेला आहे, ज्याचा वापर खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर क्रॉस व्हेंटिलेशन करता विंडोज आपण दिलेल्या आहेत, ज्या प्रशस्त विंडोज आहेत, त्याच्यामुळे हवा खूप अशी चांगली हवा खेळती राहते. इथून पुढे गेलो की इथे ही खाली एक बेडरूम आहे आणि त्याच बेडरूमला अटॅच टॉयलेट सुद्धा आहे. आता ही बेडरूम खाली का, तर बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये सिनियर सिटीजन असतात किंवा आपल्या घरातल्या ज्या गृहिणी असतात त्यांना काम केल्यानंतर खालच्या खाली आराम करण्याकरता या बेडरूमचा वापर खूप चांगल्या प्रकारे होतो आणि त्याचबरोबर त्याला असलेलं अटॅच टॉयलेट. तुम्ही जर या बेडरूमला पाहिलं तर याला सुद्धा क्रॉस व्हेंटिलेशन आहे, मोठ्या प्रशस्त विंडोज आहेत, त्याच्यामुळे हवा खूप चांगली खेळती राहते. आणि हा जो 2 BHK बंगला आहे याच्यामध्ये आपण 3 बाथरूम दिले. 3 बाथरूमचा कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे जर मोठी फॅमिली आली तरी कुठल्याही प्रकारे अडत नाही. खास करून एक गोष्ट मला याच्यामध्ये नमूद करायची आहे ते म्हणजे आपले हे कोनाडे. कोकणामध्ये कोनाड्यांना खूप विशेष महत्व आहे, कारण जो ट्रॅडिशनल कोकणातल्या बऱ्याच लोकांना जर माहिती असेल तो कोकणामध्ये आपल्या जुन्या घरांमध्ये
कोनाडे हा कन्सेप्ट होता आणि त्याच्यामुळे आमच्या प्रत्येक बंगल्यांमध्ये हे कोनाडे तुम्हाला अवश्य दिसतील. आता आपण जाणार आहोत ती वरची बेडरूम पाहिला आणि त्याचबरोबर त्या बेडरूमला असलेला अटॅच टेरेस. पण त्याच्या आधी म्हणजे ह्या जिना चढण्याच्या आधी या जिन्याची जी पर्टिक्युलरली जी खालची जागा जी तुम्ही पाहताय या जागेचा वापर खूप चांगल्या प्रकारे होतो. म्हणजे इन्व्हर्टर किंवा वॉशिंग मशीन ठेवण्याकरता ही स्पेस अत्यंत उत्तमरित्या वापरली जाते. आता आपण इथून जाऊया जिना चढून आपल्या वरच्या बेडरूमकडे. जिना चढून आलो की माझ्या उजव्या बाजूला म्हणजेच राईट साईडला प्रशस्त अशी बेडरूम आहे. ही बेडरूम खूप मोठी आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या बेडरूमची जी हाईट आहे तीच 12 फुटाची हाईट आहे. या बेडरूमला सुद्धा क्रॉस व्हेंटिलेशन करता एक विंडो आहे आणि त्याचबरोबर फ्रेंच डोर सुद्धा आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अटॅच टॉयलेट. या क्रॉस व्हेंटिलेशन मध्ये हवा प्रचंड खेळती राहते, त्याच्यामुळे इथे आल्यानंतर तुम्हाला गरम होत नाही. आता या फ्रेंच डोर मधनं ज्याला आपण बाहेर जातो त्यावेळेला आपल्याला दिसतो तो एक मोठा आणि प्रशस्त असा टेरेस. जवळजवळ 150 स्क्वेअर फुटाचा हा टेरेस आहे आणि टेरेस म्हणजे बंगल्याचं सगळ्यात मोठं आकर्षण. आताची जी नवीन पिढी आहे त्याच्याकरता हा टेरेस आणि त्याचबरोबर आपल्या सिनियर सिटीजन करता असलेली खालची बेडरूम असा दोन्हीचं ज्याला आम्ही कोलॅबरेशन करतो त्यावेळेला आम्हाला या बंगल्याला खूप चांगली पसंती मिळते आणि म्हणूनच इंद्रधनु विलेज मध्ये आम्हाला या बंगल्यांना खूप मोठी पसंती आहे. असा हा 2 BHK बंगला म्हणजे 2 BHK ग्राउंड प्लस बंगला ज्याच्यामध्ये समोर हे आपलं पार्किंग आहे, प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल पार्किंग आहे आणि त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूचा असलेला जो सगळा परिसर आहे म्हणजे प्रत्येक बंगल्याला कमीत कमी 2 गुंठ्याची जागा आहे. त्याच्यामुळे उरलेला जो सगळा परिसर आहे तो सुंदर अशा गार्डनमध्ये आपण डेव्हलप करतो. त्याच्यामुळे आपल्याला आपण म्हणतो ना शहरामध्ये आपण कितीही फ्लॅटच्या संस्कृतीमध्ये राहिलो तरी बंगल्याचं आकर्षण काहीतरी वेगळंच. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे प्रामुख्याने असलेली गोष्ट ती म्हणजे व्यवस्थापन. आज आपल्या सगळ्या प्रकल्पाचं व्यवस्थापन ही आपली कंपनीच करते. त्याच्यामुळे जर तुम्ही कुठलाही प्रकल्प पाहिला तर तो आज वेल मेंटेन्ड आहे आणि वृक्षांनी डेव्हलप. त्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना एकच आव्हान आहे की तुम्ही कॉस्ट कंपॅरिझन कधीच करू नका, तुम्ही कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस करा. कारण कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस केल्यानंतरच तुम्हाला प्रत्यक्षात जो डेव्हलपर सरस आहे त्याची तुम्हाला खात्री पटेल. प्रोम या नात्याने आम्ही आज गेली 11 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहोत आणि आजपर्यंत जवळजवळ 150 लोकांना पोझिशन दिलेत आणि इंद्रधनुमध्ये सुद्धा आज आमची 3 पोझिशन्स झालेली आहेत. आजपर्यंत कधीही आम्ही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं. त्याच्यामुळे माझं तुम्हाला सगळ्यांना एक सांगणं नक्की आहे की आता आपली अक्षय तृतीया येते त्यावेळेला अक्षय तृतीया करता खास इंद्रधनुवरती आमचं 1.99% ची ऑफर सुद्धा आहे. तेव्हा इंद्रधनुमध्ये आपलं घर बुक करायला विसरू नका.